एकदा डोळे मिटा आणि स्वतःला 17व्या शतकातल्या पुण्यात उभं असल्याची कल्पना करा. धुळीचे रस्ते, भोवती शेतं, काही मोडकळी सांडली घरं आणि या सगळ्यातून उभं राहत असलेलं एक स्वप्न म्हणजे पुणे. इसवी सन 1630च्या सुमारास जेव्हा दख्खनमध्ये राजकीय उलथापालथ सुरू होती, तेव्हा पुणे फारसं महत्त्वाचं नव्हतं. पण त्यावेळी एक दूरदृष्टी असलेला सरदार पुढे आला, शहाजी महाराज. त्यांनी पुण्याची जहागीर आपल्या कुटुंबाकडे सोपवली. पुण्यात आल्या होत्या एक धाडसी माता, जिजाबाई. त्यांनी या उजाड जमिनीवर नवजीवन फुंकलं. शेतकऱ्यांना आधार दिला, शेती वाढवली आणि बांधला एक भव्य वाडा, लाल महाल. लाल महालाच्या अंगणात लहानसा शिवबा तलवारबाजी शिकत होता आणि इथूनच सुरू झाला पुण्याच्या वैभवाचा पहिला अध्याय. शिवाजी महाराजांच्या काळात पुणे रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरू लागलं. पण अजूनही ते पूर्ण विकसित शहर नव्हतं. खऱ्या अर्थाने पुण्याचं पेठांचं शहर बनणं बाकी होतं. शिवरायांनंतर मराठा साम्राज्याचा कारभार पेशव्यांकडे आला आणि पुण्याचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली. बाजीराव पेशवे यांनी पुण्याला राजधानीचं रूप दिलं. इसवी सन 1732 मध्ये त्यांनी बांधला भव्य शनिवार वाडा. शनिवार वाड्याच्या सभोवती हळूहळू वसत गेल्या पेठा. कसबा पेठ ही सर्वात जुनी आणि पुण्याचं हृदय. येथे राहे कसबा गणपती मंदिर, पुण्याचं ग्रामदैवत. इथूनच धार्मिक आणि सामाजिक जीवनाची सुरुवात व्हायची. पेशव्यांनी शहर नियोजनबद्ध पद्धतीने वसवलं. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ. प्रत्येक दिवशी विशिष्ट बाजार भरायचा. सोमवारला धान्य, मंगळवारी कापड, बुधवारी भाजीपाला, अशा पद्धतीने व्यापार फुलत गेला. सदाशिव पेठ हे संस्कृतीचं केंद्र. ही पेठ मुख्यतः विद्वान ब्राह्मणांची वस्ती होती. इथे शिक्षण, वेदपठण, कीर्तनं आणि संस्कृतीची परंपरा फुलली. नारायणपेठ ही धार्मिक वातावरण, मंदिरे आणि शांत गल्लीबोळासाठी ओळखली जाणारी पेठ. अरुंद पण स्वच्छ रस्ते, लाकडी कोरीव काम केलेले वाडे, दारात तुळशी वृंदावन, संध्याकाळी आरतीचा नाद, घोडागाड्यांची वर्दळ. शनिवार वाड्याच्या दरबारात राजकारण रंगायचं, तर पेठांमध्ये व्यापार आणि संस्कृती नांदायची. इसवी सन 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला. ब्रिटिशांनी पुण्यावर ताबा मिळवला. कॅम्प परिसर विकसित झाला, रेल्वे आली, रुंद रस्ते तयार झाले. पण जुन्या पेठांमध्ये अजूनही पेशवाईची परंपरा जिवंत होती. पुण्याने ब्रिटिश काळात शिक्षणाचं केंद्र म्हणून नवी ओळख मिळवली. आजचं पुणे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जातं. येथील सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि अनेक ऐतिहासिक संस्था याची साक्ष देतात.